अच्छा, ये जो आज आप लोगों ने यहाँ पर मीटिंग रखी गई ली है, जो टोल नाके के विरुद्ध में, क्या ये टोल नाका यहाँ पर नहीं लगेगा, ऐसा लग रहा है आपको, या फिर जो मंत्री प्रताप सरनाईक ने जो निर्णय लिया है वो आपको गलत लग रहा है? नहीं, सही में तो ये नाका इधर कभी आएगा ऐसी सोच जिस दिन सरनाईक साहब ने दौरा किया उसके पहले क्षण तक किसी को ऐसा नहीं लगा था कि ये टोल नाका इधर आएगा। अचानक से आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहब के दिमाग में एक अच्छा आइडिया आया और उन्होंने एक लोकेशन दिखाया, पुलिस अफसरों को दिखाया, एमएसआरडीसी को दिखाया, हाईवे अथॉरिटी को दिखाया, कारपोरेशन को दिखाया और यहाँ पर टोल नाका लाने का एक प्रयत्न किया। मूलतः ये टोल नाका क्यों आया? मुंबई में 55 ब्रिज बने, इसका खर्चा बहुत ज्यादा था, तो उस खर्चे को कैसे वसूला जाए इसके लिए ये टोल टैक्स लगाया। आज 2500 साल से ये लोग टोल वसूल कर रहे, क्या आज तक वसूल नहीं हुआ? 1 लाख के ऊपर रोज की गाड़ियां आवाजाही करती है, आज तक टोल वसूल नहीं हुआ। हर टाइम देखो तो इनके पोर्टल पे रहता है ये तारीख फलाना लास्ट है, ये फलाना लास्ट है, अभी 26 लास्ट दिया था, अभी कुछ 28 हो गया है। ये सब करने का उनको जरूरत नहीं। और मुंबई में टोल लग रही है। अभी ये तो टोल नाका सीधा सीधा मीरा भाईंदर में आ गया ना, मुंबई को छोड़ दिया। मुंबई को ट्रैफिक होती है इसके लिए नहीं छोड़ा। अरे मुंबई के जाओ ना, मुंबई में ये मुलुंड में भी टोल नाका है ना, मुंबई जाने के लिए सायन में भी है ना, आयरोले में भी है ना, भांडोप रोड के इधर निकलने वाला, जाओ ना उधर देखो, उधर ट्रैफिक है क्या? उधर ट्रैफिक क्यों नहीं? तो उधर के रास्ते अच्छे। इधर ट्रैफिक क्यों होते हैं? तो रास्ते अच्छे नहीं ना। चेकना के जैसा एंट्री करते हैं वैसे ही रास्ते खराब है, वो टिल वो मुंबई में घुसने तक रास्ते ऐसे खराब है। खराब रास्तों की वजह से ट्रैफिक हो रही है और यहाँ ला रहे हो तो इसका फिजिबिलिटी रिपोर्ट चेक किया है? जो जो अथॉरिटी इस कंसर्न में आती है, जैसे नाके एमएसआरडीसी के है, रोड हाईवे अथॉरिटी का है, नेशनल हाईवे अथॉरिटी का है, क्षेत्र मीरा भाईंदर महानगर पालिका स्थानीय स्वराज्य संस्था का क्षेत्र है, यहाँ के ट्रैफिक पुलिस है, यहाँ के पुलिस है, इनसे बात की है क्या? इनसे किसी से बात की? इन्हें फिजिबिलिटी रिपोर्ट चेक किया नहीं। हमारे यहाँ के कुछ लोगों ने जाकर दहीसर में, नीलेश पापाड़े और उसकी टीम दहीसर में गए और दहीसर में उन्होंने प्रैक्टिकली रोड का मेजरमेंट किया। जो टोल नाके का मेजरमेंट किया वो 71 मीटर का है, उसका विड्थ 71 मीटर का है और जिस चढ़ान पर ये नया टोल नाका प्रस्तावित कर रहे हैं उसका विड्थ 37 मीटर का है। तुम्ही काय सांगणार? तुम्हाला आता माहिती पडली आहे की या ठिकाणी वर्षा जंक्शनला आपला टोल येणार आहे। दहिसरचा जो टोल होता तो आपल्या मीरा भाईंदरच्या वर्षा या ठिकाणी येणार आहे, तर तुमचं यासाठी काय तुमचं म्हणणं आहे? तुमचं आम्हाला यो टोल नाका नाही पाहिजे। का नाही पाहिजे? तर काय कारण आहे? आम्हाला टोल नाका का नाही पाहिजे? पोरं शाळेत जाणार नाही, काय नाही, आम्हाला गाव आहे चार बाजूने ते गाड्या येतील, ट्रॅफिक वर कुठे जाणार आम्ही, कुठे नाही। आम्ही आजपर्यंत असा टोल नाका बघितलाय नाही। जिथे आहे ना तिथे ठेवा किंवा मागे पुढे करा, पण आमच्याकडे नको तो। आमच्या पोरांना शाळेत जायला पण टंचाई होईल। आमच्या गावात ट्रॅफिक आम्हाला नको, आम्ही बघितला नाही आणि आम्हाला पाहिजे नाही। आणि जरी हा टोल इथे जरी उभारला तुमची पुढची भूमिका श्रमजीवी संघटनेकडून काय असेल? आम्ही होऊन देणार नाही आम्ही। तुम्हाला आंदोलन करायला लागलं, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार का? हो होणार, आम्ही होणार। त्याशिवाय अजून आम्हाला चौपाटी पण नाही पाहिजे, का तर आमच्या गावाला धोका। आम्ही कुठे जाणार? आम्हाला गाव नाही, इथेच आम्हाला राहायचंय। लोकांची गावं आहेत, आम्हाला गाव योच आहे, आम्हाला इथंच राहायचं, इथंच मरायचंय। काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी ग्रामस्थांची मीटिंग आहे आणि दहिसर टोल नाका जो आहे वर्षावर येतोय, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय तुमचं यापुढे सांगणं आहे? आधी सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ। आता गोष्ट राहिली टोल नाक्याची। टोल नाका तुम्ही इथे घेऊन येणार, प्रदूषण होणार, या सर्व गोष्टी मांडल्या। तुम्ही रस्ते बनवत नाही, तुम्ही आरएमसी प्लांट हलवत नाही, तुम्ही चौपाटी बनवताय, तुम्ही शिवसृष्टी बनवताय। हे सर्व करताना तुम्हाला आधी गावकऱ्यांची संमती भेटली का? भेटली नाही। तुम्ही कुठल्या गोष्टीत नाही, तुम्ही प्रत्येकाकडनं अजगरासारखा वेळखा मारून फक्त घोडबंदर गिरायला बसताय। तुम्ही सांगता की तिकडचा टोल नाका हलवला आणि इथे घोडबंदरला वर्षावी ठिकाणी बसवलं, त्याच्यानंतर कशा मतलब कुठल्या बेसवर सांगता की प्रदूषण नाही होणार? जसं की आता तुम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात समजलं की चढाण आहे, सर्व गोष्टी आहेत। तो टोल नाका जेव्हा तिकडचा आपला NH आहे
म्हणजे तिकडून रोड येतो, त्याची समाप्ती कुठे होते तर दहिसर टोल नाक्याला. दहिसर टोल नाका कशाचा सुरुवात होतो? मुंबईची सुरुवात होताना तुम्ही इकडे घेऊन येता. म्हणजे तुम्ही असं म्हणता की गेल्या वेळेस मी व्हिडिओ बघितली की ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या, मी लोकांचा विचार करतो. तुम्ही लोकांचा विचार करताय, मग आम्ही लोक नाही तर आम्ही कोण आहोत? आम्ही राक्षस आहोत का? सांगतात 2% लोक विरोध करतात. त्या 2% लोकांमध्ये तुम्ही 98% लोकांचा विचार करता, पण 2% लोकांना तुम्ही चुरगळून टाकताय ना. आम्ही माणसं नाही आहोत का? प्रश्न हा आहे ना. तुम्ही 2%चा करता, पण त्याच्या ठिकाणी तुम्ही लोकांना त्रास होता हा बघताय का? हा, भूमिका काय असणार? जसे आमचे गावकरी आहेत, हा आमचा गावकऱ्यांचा विरोध आहे. जसे आमचे गावकरीचे जे नेते आहेत, म्हणजे जे प्रतिष्ठान आहेत, ग्रामस्थ आहेत, जे आम्हाला सांगतील आम्ही विरोध करणारच, वाटलं तर आम्ही आंदोलन करणार. आणखी काय करणार? जसं आंदोलन केल्याशिवाय ही संविधानाची पूर्तता आहे. जे तुम्हाला पटतं ते करा. प्रत्येक माणसाला हक्क आहे. जसा प्रतिनिधी निवडून देतो तशा सोयी आम्हाला हव्यात, तसं आम्हाला भेटल्याच पाहिजे.